कोल्हापूरसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। दुसऱ्या यादीमध्ये 17 नावांचा समावेश करण्यात आलाय। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेस पक्ष त्यामध्ये आघाडीवर दिसतो। कोल्हापूरसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे। दुसऱ्या यादीमध्ये 17 नावांचा समावेश आहे। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर दिसतोय, कारण काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। अद्याप अनेक पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होण्या बाकी आहे आणि त्यातच काँग्रेसची मात्र दुसरी यादी जाहीर झाली। या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रताप, कोल्हापूरसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे। कुणाकुणाला उमेदवारी मिळालेली आहे आणि कुणाचा पत्ता कट झाला, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की काँग्रेसमध्ये जे काही उमेदवारी यादी आहे ती अतिशय शांत पद्धतीनं जाहीर केली जाते। दुसरीकडे आपण पाहतो की महायुतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोळ सुरू असल्याचं दिसून येते, कारण तीन पक्ष भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नाहीये। चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहेत। आज आणि उद्या असे 2च दिवस उमेदवार भरण्यासाठी या ठिकाणी वेळ आहे। असं असताना आपण पाहतोय की सुरुवातीला काँग्रेसने 47 पहिली यादी जाहीर केली, 47 जणांची, आणि त्याच्यानंतर आता 17 जणांची यादी जाहीर केलेली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेस कुठेतरी नियोजनबद्धरित्या कोल्हापूर महानगरपालिकेत उमेदवार निश्चित करत आहे। एकूण 64 जणांची यादी जाहीर केलेली आहे। 81 जणांपैकी उर्वरित जागा मध्ये ठाकरे शिवसेनेला त्या जागा देण्यात आल्या आहेत। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सुभाष बुचडे असतील किंवा मग सचिन चौगले असतील यासारख्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की पॅनल टू पॅनल म्हणजे एका प्रभागात 4 उमेदवार असतील तर 4ही उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टीनं त्या ठिकाणी काँग्रेसनं फोकस केलं होतं आणि त्याच पद्धतीची व्यूहरचना आखत असताना इंडिया आघाडीतले काही घटक पक्ष नाराज झाले तर चालतील, पण दिलेले उमेदवार कसे निवडून येतील याचा फॉर्म्युला मात्र काँग्रेसने तयार केल्याचं दिसून येते। त्यामुळे आपण पाहतो की काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। काँग्रेस उमेदवारी जाहीर करण्यामध्ये आघाडीवर असल्याचं कोल्हापूर महानगरपालिकेत दिसून येते। हो, नक्कीच प्रताप, धन्यवाद माहितीसाठी। कोल्हापूरमध्ये काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केलेली आहे। मात्र इतर पक्षांचे अजूनही उमेदवारी याद्यांसंदर्भात गोंधळ सुरू आहे। अद्याप याद्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत। मात्र तरीही काँग्रेसने आतापर्यंत ही दुसरी यादी जाहीर केलेली आहे। त्यामुळे काँग्रेस उमेदवारांची घोषणा करण्यामध्ये आघाडीवर दिसते।